रिसोड नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश शिवदा यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 2 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता राबविण्यात आलेल्या प्लास्टिक बंदी मोहिमेत 250 किलो प्लास्टिक बॅग जप्त करण्यात आली असून 12 व्यापाऱ्यांकडून 9,500 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला। रिसोड शहरामध्ये व्यापाऱ्यांकडून प्लास्टिक बॅगचा सर्रासपणे वापर होत होता। प्लास्टिक बॅगचे विघटन होत नसल्याने प्लास्टिक कचरा प्रमाण वाढले आहे। प्लास्टिक पिशव्यांचा वापर निर्बंध व्हावा यासाठी मुख्याधिकारी सतीश शिवदा यांनी शहरात विविध ठिकाणी प्लास्टिक बंदीबाबत फलक व जाहीर दवंडी देऊन महिनाभरापासून जनजागृती केली। प्लास्टिक बंदी पथक तयार करण्यात आले। प्लास्टिक बंदी पथकाकडून नियमित कारवाई करण्यात येणार असून प्लास्टिक कॅरीबॅग विक्रेत्यांनी आपापल्या दुकानात शासनाच्या आदेशानुसार कॅरीबॅग बंदी असल्यामुळे कोणीही कॅरीबॅग मागू नये असे फलक लावावे। प्लास्टिक बंदी पथकाने कारवाई केली असता 250 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले व 12 व्यापाऱ्यांकडून 9,500 रुपये दंड वसूल करण्यात आला। मोहिमेचे पथक म्हणून पाणीपुरवठा अभियंता नंदकिशोर ठाकूर यांच्यासोबत प्रफुल्ल काळे, सुनील मगर, धोंडीबा डुकरे, रोहित बठेल, प्रतापराव देशमुख, मुजम्मिल मन्याल, राजेंद्र पट्टेबहादूर, अक्षय मनोज मंत्री, मनोज पंडित, राजू नकवाल, रोहित नकवाल, चेतन नकवाल, संतोष इंगळे, गणेश गायकवाड यांच्या पथकाने सदर कारवाई केली। शहरातील सर्व दुकानदार, पथविक्रेते व नागरिकांनी बंदी असलेल्या प्लास्टिक परिसर वापरू नये असे आवाहन यावेळी केले गेले।